सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील अनेक भागांमध्ये उन्हाचा पारा तब्बल 44 अंशांच्या पुढे गेला आहे। वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून उष्माघात, डिहायड्रेशन आणि त्वचेच्या विविध समस्यांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र दिसतंय। याच पार्श्वभूमीवर नवसत्य न्यूजने वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर तसेच औषध विक्रेत्यांशी संवाद साधून नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, कोणती लक्षणे धोकादायक ठरू शकतात आणि या तीव्र उष्णतेपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे। तज्ज्ञांच्या मते उन्हाळ्यात नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे। विशेषतः लहान मुले, वृद्ध नागरिक आणि बाहेर काम करणाऱ्या व्यक्तींनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे। सकाळी आणि संध्याकाळीच बाहेरची कामे करण्याचा प्रयत्न करा। भरपूर पाणी प्या आणि प्रकृती अस्वस्थ वाटल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या। चला पाहूया आमचा हा विशेष रिपोर्ट। प्रिय दर्शकांनो, नवसत्य न्यूजच्या माध्यमातून आज आम्ही एका वेगळ्या माहितीसाठी तुमच्या समोर आलेलो आहोत। सध्या उत्तर महाराष्ट्रासह धुळे जिल्ह्याचा पारा हा 44 डिग्रीच्या पुढे चालला गेलेला आहे। उन्हामुळे केवळ मानवी जीवनावरच नाही तर पशु आणि पक्षी यांच्यावरती देखील उन्हाचा विपरीत परिणाम होत आहे। उन्हामुळे अघोषित संचारबंदी सध्या लागू झालेली आहे। यातच सुरू असलेली लग्न सराई आणि विजेचा सुरू असलेला लपंडाव यामुळे नागरिक सध्या उन्हामुळे होरपळून निघत आहेत। यातच विविध प्रकारच्या आजारांना या उन्हामुळे अनेकांना त्रास होत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत, नरडण्यातील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबर आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की या उन्हामुळे आपण आपलं संरक्षण कसं करू शकतो, कोणते पदार्थ खायला हवेत आणि कोणत्या प्रकारच्या औषधांना आपण जवळ ठेवणार आहोत। काही वैद्यकीय अधिकारी आणि काही औषध विक्रेते यांच्याशी आज आपण सरळ संवाद साधणार आहोत। आता आमच्या सोबत आहेत नरडण्यातील तुम्हाला सगळ्यांना परिचित असलेले आदरणीय डॉक्टर संजय महाले सर। सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवसत्य न्यूज मध्ये। नमस्कार। या दिवसामध्ये कोणत्या प्रकारच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली? या दिवसात सध्या संडास, उलटी, ताप, हायग्रेड फिवर असे बरेच रुग्णांची वाढ झालेली आहे। तापमान खूप वाढलेले आहे। मी रुग्णांना सांगू इच्छितो, सर्व लोकांना सांगू इच्छितो, त्यांनी शक्यतो महत्वाचं काम असेल तेव्हाच 11 ते तेव्हाच बाहेर निघायचं, नाहीतर 11 ते 4 या दरम्यान बाहेर न पडणे हे चांगलं आहे। आणि त्यांच्यासाठी टोपी, रुमाल असं बांधून निघालं चांगलं नाही। कोणत्या प्रकारचे रोग, कोणत्या प्रकारचे आजारासाठी आता सध्या संडास, उलटी आणि खूप हायग्रेड फिवर असे रुग्ण भरपूर प्रमाणात आहेत। संडास उलटी पण आहे म्हातारे आणि लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात। बरोबर आहे। त्यांनी काय काळजी घ्यायला हवी? लोकांनी पाण्याचं भरपूर सेवन आणि पाणी म्हणजे बाहेरचे पदार्थ खाणं, उन्हात जाऊ नये या काळजी घेतली तरी बरं राहील। बरोबर। अच्छा। आणि पाणी, लिंबू पाणी, शरबत भरपूर घ्यायचं आणि बाहेरचे पदार्थ वर्ज्य करायला पाहिजे। मांसाहार अति वर्ज्य। लग्न सराईतले जेवण काळजी घेऊन घेणं, लग्नात जे जात आहेत त्यांची काळजी घेणं। लहान आणि म्हातारे लोकांना तर बराच त्रास आहे। बरोबर, ठीक आहे। दर्शकांनो, आपण कोणते आजार होतात हे जाणून घेतलं। आता कोणत्या प्रकारच्या औषधी आपण प्राशन करायला हव्यात, कोणते सनस्क्रीन या उन्हापासून संरक्षणासाठी आपण वापरायला हवेत हे जाणून घेण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत नरडणा येथील नामांकित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कैलास बडगुजर सर। आपण त्यांना विचारणार आहोत की कोणत्या प्रकारचे सनस्क्रीन आणि औषध या उन्हाच्या बचावासाठी सर्वसामान्य माणसांनी वापरले पाहिजे। डॉक्टर कैलास बडगुजर सर, सर कोणते औषध आणि कोणते सनस्क्रीन लोकांनी वापरली पाहिजे? नमस्कार। नमस्कार। तर सध्या उष्णता खूप जास्त आहे, तापमान 44 ते 45 डिग्रीच्या वरती जात आहे। तरी या दिवसांमध्ये लोकांनी काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात उन्हात शक्यतो जायलाच नको दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंत। आणि जर खूपच गरज असेल तर आपल्या चेहऱ्याला सनस्क्रीनचं प्रोटेक्शन हवंय, त्यात सनबॅन वगैरे आणि SPF 30 ते 50च्या दरम्यान त्यांनी लावणं खूप गरजेचं आहे। आणि त्यातल्या त्यात त्यांनी आहारामध्ये
तेलकट, तिखट, आंबट वगैरे खायला नको. ORS तुम्ही रेग्युलर यूज करू शकता. स्वतःला हायड्रेट ठेवा, पाणी भरपूर पिणं, आणि तेलकट तर नाही खायला पाहिजे, मसाले आणि बाहेरचं तर शक्यतो नाहीच खायला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात आपण याचं कैरीचं पण असेल किंवा चिंचेचं पण असेल ते पिऊ शकतात. आणि स्वतःची काळजी घेणं, स्वतःला हायड्रेट ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याच्याने स्किनवरही चांगला परिणाम होतो हायड्रेट ठेवलं. त्यातलं पाण्याचं प्रमाण पण कमी होऊन जातं. त्याच्यामुळे काय इन्स्टंट म्हणून काय घ्यावं लागेल, किंवा एखाद्याला समजा उष्माघाताचा स्ट्रोक आला तर त्याने इन्स्टंट काय घेतलं पाहिजे? तर आता समजा ORS नसेल तर आपण घरातलं लिंबू सरबतही घेऊ शकतो, पाणी घेऊ शकतो. पण लिंबू सरबत, मीठ साखरेचं पाणी लोकांनी भरपूर प्यायला पाहिजे. स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी खूप गरजेचं असतं ते. धन्यवाद सर. आता आमच्या सोबत आहेत डॉक्टर संदीप चौधरी साहेब. आम्ही आता डॉक्टर साहेबांना विचारणार आहोत की डॉक्टर साहेब, उन्हाळ्यात कोणत्या प्रकारचे पदार्थ लोकांनी खायला हवीत आणि कोणत्या प्रकारचे फळ आणि कोणत्या प्रकारच्या भाज्या या तीव्र अशा उन्हाळ्याच्या दिवसात अतिशय प्रचंड असं ऊन असताना लोकांनी कोणत्या प्रकारचे पदार्थ आणि भाज्या आणि फळ खावीत याचं तुम्ही जरा आम्हाला, आमच्या दर्शकांना मार्गदर्शन करायचं. फळांमध्ये टरबूज खाऊ शकता, त्याच्यानंतर केळी वगैरे, सफरचंद, रसाळयुक्त फळं खाऊ शकता. त्याच्यानंतर भाज्यांमध्ये पालक, पालेभाज्या, बटाटे, टरबूज, आपलं हे टमाटो वगैरे याचं सेवन करू शकता. मसालेयुक्त पदार्थ, त्याच्यानंतर तळलेले पदार्थ तर मुळीच खाऊ नये. त्याच्यानंतर पेयामध्ये लिंबू सरबत, नंतर चिंचेचे पण आहे, त्याच्यात लिंबू आपलं सोनकढी आहे, त्याच्यानंतर नारळ पाणी आहे, आणि अल्कोहोल युक्त पदार्थ वगैरे शक्यतो टाळा. हा, तसंच नॉन व्हेज आता नॉन व्हेज नाही खायला पाहिजे, उन्हाळ्यात नको खायला पाहिजे. बरोबर आहे. मसाल्याचे पदार्थ नको. बरोबर. ताक वगैरे अशा ताक प्रकारचे वगैरे पदार्थ चालेल. आपण ताक. खायला पाहिजे. नंतर वरच्या खिशामध्ये कांदा ठेवायला पाहिजे. खिशात कांदा आवश्यक आहे, त्याच्यामुळे ऊन लागणार नाही. ऊन नाही. बरोबर. पाणी भरपूर प्यायला पाहिजे. पाणी प्यायला जवळ. बरोबर. बाहेरचं जे आता लोक जसे कोल्ड ड्रिंक्स वगैरे घेत आहेत, खूप काही बर्फ टाकून घेतात, खूप थंड पाणी पितात, ते किती अपायकारक आहे आरोग्याला? ते तर आहे अपायकारक, पण मग त्याशिवाय पेशंटचंही समाधान होत नाही बा. पण डायरेक्ट उन्हातून आल्यानंतर नाही घेऊ, घरी आल्यानंतर 20-1 मिनिटात वगैरे घेऊ शकतो. बरोबर. धन्यवाद सर. मित्रांनो, आपण नरडाणा येथील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांशी या संदर्भात चर्चा केली आणि उन्हापासून रक्षणासाठी काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे याची आता आपण माहिती घेतली. आता आपल्या सोबत आहेत नरडाणा येथील औषध विक्रेते नरेश भाऊ चोरडिया. आपण त्यांना विचारणार आहोत की कोणत्या प्रकारची औषधे या दिवसात, कोणत्या औषधांना मागणी वाढली आहे आणि कोणत्या प्रकारची औषधे रुग्णांनी किंवा सर्वसामान्य माणसाने कोणत्या प्रकारची औषधं ही त्याच्या सोबत ठेवावी. आपण आदरणीय नरेश भाऊंशी आता संवाद साधणार आहोत. नरेश दादा, कोणती औषधं या दिवसात जास्त मागणी आहे? खर तर हा उन्हाळा अगदी भयंकर आहे. जवळजवळ 45-46 डिग्रीचा तापमान आपण सहन करत आहोत. या तापमानात, या 45-46 डिग्रीच्या तापमानात सगळं शरीरातील जे पाणी आहे त्याची कमतरता भासल्यामुळे लोकांनी एनर्जी ड्रिंक्स त्या इनरझॉल करून येतं. ते इनरझॉल जास्त चालत आहे. ग्लुकोन डी लोकांची मागणी वाढलेली, ग्लुकोन डीच्या पावडरची मागणी वाढलेली आहे. जे आता लूज मोशन, लोक उन्हात निघतात त्यांना लूज मोशन होतं, त्या लूज मोशनच्या गोळ्याची विक्री वाढलेली आणि त्यातल्या त्यात लोकांना उन्हाळी लागणे म्हणजे तिडीक लागणे वगैरे यासाठी जवळजवळ त्या बाटल्यांच्या खूप मागणी वाढली आहे. म्हणून लोकांनी काळजी घेतली पाहिजे आणि गरज भासल्यास आपल्या जवळ औषधी ठेवण्यास काही हरकत नाही, जेणेकरून आपल्याला रात्री बेरात्री काही झालं तर ताप वाढला या उन्हामुळे आपण उन्हात शक्यतोवर अशा उन्हात निघू नये. जर निघालेच तर गरज राहिली तर तुम्ही निघाले तर तुमच्या जवळच्या रात्री बेरात्री तुम्हाला ताप आला तर पॅरासिटामॉल आहे, एखादी लोपामाइड गोळी लूज मोशन साठी आहे, एनर्जी ड्रिंक आहे किंवा ग्लुकोज डी आहे, तुम्ही घेऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. म्हणून काळजी घ्या, ऊन खूप आहे. धन्यवाद. मित्रांनो, आता आपल्या सोबत आहेत
या ठिकाणी सौ सारिका प्रतीक सिसोदिया आम्ही त्यांना विचारणार आहोत की प्रवासात एखाद्या व्यक्तीला सनस्ट्रोक झाला, उन्हाचा त्रास झाला, तर अशा वेळेस प्रवास करताना कोणत्या प्रकारची औषधं आपण सोबत ठेवायला हवी. एवढ्या 44 डिग्री मध्ये प्रवास करताना, लग्नाला जाताना, मोटरसायकलवरती जाताना जनरली कोणती अशी औषधे आहेत की ती ऐन वेळेला आपल्याला कामात येऊ शकतात. आपण आदरणीय सौ सारिकाजींना विचारणार आहोत की मॅडम कोणत्या औषधी आपण सोबत घेतल्या पाहिजे. नमस्ते. मला तर असं वाटतं की इतका भयानक उन्हाचा तडाखा आहे, तर शक्यतो 11 ते 4 ह्या दरम्यान प्रवास करू नये. जर अगदीच इमर्जन्सी असेल तर आपल्यासोबत ORS पावडर, एनर्जल वगैरे हे सगळं सोबत राहू द्यायचं. आणि पाणी भरपूर प्यायचं प्रवासात. आणि आता सध्या हे उलटी, जुलाब याच्यासाठी गोळ्या जवळ राहू द्यायच्या. आणि तापासाठी पॅरासिटामॉल. आणि अगदीच खूपच जर हे असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नका. धन्यवाद मॅडम. बंधूंनो, अतिशय महत्वाचा हा माहितीचा एपिसोड आज आम्ही नवसत्य न्यूजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलाय. जर अजूनही आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर कृपया आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय. ही बातमी जर तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची वाटत असली तर तुमच्या ओळखीच्या सगळ्या ग्रुपमध्ये ही बातमी तुम्ही शेअर करायची आहे. आमच्या सोबत आमचे कॅमेरामन कपिल शिंदे यांच्यासोबत मी सतीश चोरडिया. धन्यवाद.